नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण कांद्याची चटणी झटपट पद्धतीने कशी बनवायची, चवीला खूपच छान लागणारी अशी ही चटणी तयार होणार आहे। त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा अशा आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। आता हा कट झालेला कांदा एका बाउल मध्ये काढून घेऊया। याच बाउल मध्ये आपल्याला एक टोमॅटो ही कट करून घालून घ्यायचा आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। आता यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आवडीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे। आता हे छान असं आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। हे तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे जोपर्यंत चटणी आणि मीठ पूर्णपणे कांद्याला आणि टोमॅटोला एकसारखं लागत नाही, तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही चटणी पर्यायी डिश म्हणून भाकरीसोबत खायला खूपच छान लागते। आमच्या घरात अशा पद्धतीची चटणी भरपूर वेळा केली जाते। आता या चटणीला आपण वरून तडका देणार आहोत। ही चटणी तडका दिल्यामुळे चवीला खूपच छान लागणार आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही यामध्ये कच्चं तेल घालून खाल्लं तरी खूपच छान लागते। आता आपण यावर तडका देण्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल कोणतंही वापरलं तरी चालेल। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि थोडासा हिंग या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। आता गॅस बंद करून हा गरम तडका या कांद्यावर आपण अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा आणि तडका छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण तेल या कांद्याला आणि टोमॅटोला लागत नाही तोपर्यंत आपल्याला ही चटणी हलवत राहायचं आहे। अगदी झटपट होणारी आणि चवीला खूपच छान लागणारी अशी ही चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।